नवीन रिक्षा, नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिराईकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या। राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेला हा आदेश, मात्र अवघ्या 2च दिवसात या आदेशाला ब्रेक लावण्याची वेळ राज ठाकरेंवर आली आहे। कारण गुरुवारी रात्री अंधेरीत एक रिक्षा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामागे मनसे कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। मात्र काही समाजकंटक राज ठाकरेंच्या वक्तव्याचा गैरफायदा घेत असल्याचं मनसेनं सांगितलं। पुढील सूचना मिळेपर्यंत रिक्षा आंदोलन करू नये असं नवं फरमान मनसेनं काढलं। दरम्यान राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही उपरोधिक टोला लगावला। मी अग्निशमन दलाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे। हा आग विझवणाऱ्यांचा आणि विझवण्यासाठी कार्यक्रम आहे। तर मनसेनंही त्यावरून शिवसेनेला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही। आम्ही असंही पाहिलं ना की ठाण्यामध्ये महिला कॉन्स्टेबलला मारणारे पण यांचेच लोक होते। फुकट वडापाव मिळाला नाही म्हणून वडापाववाल्याला मारणारे पण यांचेच लोक होते। त्यांनी आम्हाला शिकवणे की आम्ही आग विझवणारे आहोत आणि आग लावणारे नाही। जे कोणी कायदा हातात घेतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनीही दिलाय। सरकार गंभीरता से उसकी ओर देखेगी, किसी को भी कानून हाथ में नहीं लेने देंगे, लेकिन साथ ही में उसको जितना महत्व देना है उतना ही देंगे। एवढंच नव्हे तर मराठी रिक्षा चालकांनीही या निमित्तानं मनसेला घरचा आहेर दिलाय। त्याच्याकडे 15 वर्षाचं वास्तव्य आहे, डोमासाईल आहे आणि इकडचे सगळे राहण्याचे त्याचे पुरावे आहे। 15-20 वर्षापासून तो इथे राहतोय, तर त्याला परमिट मिळालं म्हणजे विनर आहे ना तो, तर त्याला परमिट देण्यात काय हरकत नाही। हे निवड इलेक्शन म्हणून आता जर पाहिलं तर आपण हे रिक्षावाले लाखोनी मी याचं काय करतात की हे आपल्याकडे आकर्षित व्हावं, हा त्यांचा उद्देश आहे, बाकी काय नाही। मराठी याच्यामध्ये करायचं, मराठीचं त्यांचं डिवायडेशन करायचं का आपल्याला कसं वोटिंग होईल यांचं, हा मुद्दा धरून यांनी हा मुद्दा उचललेला आहे। राज ठाकरेंच्या जाळपोळीच्या भाषेवर अशी चौफेर टीका होतीये, त्यामुळेच एक पाऊल मागे घेण्याची वेळ तर मनसेवर आली नाही ना। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।